गणपतीच्या कृपेने तसेच परमेश्वरी कृपेने आईवडिलांच्या आशीर्वादाने आपण स्वामींची ही जी एक अद्भुत लीला आहे ती या घरातून चालत असतो रंभ. आणि हे सगळे जे गणपती आहे ते राजकारण धुरत नाही आहेत सगळेच्या सगळे. म्हणून राजकारणातला आपला जो ठेवा आहे तो सुटत नाही आहे. बरं, जरी संसारात असलं तरी राजकारणात आहे असं चालायचं आहे पुढे आपल्याला. ठेले मध्ये त्यांना रेषा सुनीट जे रिद्धिसिद्धीचे मूळपीठ, दुःख दरिद्र फेडी उदट शरणागतांचे, हस्तागरी सरळ आंघोळ्या सकोमळा अधिसुरेखा, नखे प्रभाचिया झळका लाजे नक्षत्रावळी, वरी मुद्रिका दशांगुळे गगवित सरळ सांगळे, भुजी वाहेवटे स्कंद सागर गळे साडे पन्नर याची, कैसे सोंडा कृती भुजादंड, वरी मुडप वर्तुळ प्रचंड, नितळ निघोट संपिंड कुंभस्थळा कृती, सुंदर श्रीकंठ मनोहर त्रिरेषांकित शंकाकार, उतरी यज्ञ पवितेहार मिरवे शोभा, पदक रत्नावळी मळा कौस्तुभ ल ल खित गळा, वैजयंतींची या किळा तेजफांके गगनी, सतार अंगी लेईला सावळा फुटा पांघुरला सोनसळा, तो विद्युलता तेजे आगळा शोभे घवघवीत, आता मुखचंद्र सांगू कैसा जो कळापूर्ण कैवल्य ठसा, शक्ती बिंबी बिंब बिंबला जैसा दीप भिंगानी यांचा, जयाच्या बाप क्षीर समुद्र जो मुखाचा अंकना चंद्र, तेथे काय सांगो इंद्र उदेला शक्ती गोळी, त्याची प्रभादेवी उदंड देखुनी पूर्णता अखंड, लाजाचं झाकी तोंड मिसे कळ काचिनी, की तया मुखानंद चंद्रासी कवी उपमित आपण यासी, म्हणून चंद्र दावी जगासी लांछन कळंकाचे, श्रीमुखचंद्राचे चांदीनं मोहो अंधकाराचे उठविले ठाण, आर्त चकोरा करवी पारण प्रेमामृ धावे तया चंद्रा सुरेखा, तळी हनुवटी शोभे चंद्रिका जे मुख श्रेयाची बेसका, वेल्लाळ वेदवंती वरी कुर्च मनोहर पाल्लेले सतेज सुकुमार, भोरे राजती सव्याकार गल्व भागावरी, ते गल्व भाग वर्तुळ जैसे उन्नत सोहजळ इंद्र निळप्रभूची झळाळ, फाकताय जैसी सुरंगधराची शोभा, हिनावे विद्रुमाचा गाभा, तेवी लाल फाके प्रभा ओष्ठपुटाची, दंतपंक्तीची हवाव सतेजे हिरे हिरे या, सांडवी गर्व बाळार्क जयंतीला तेज वर्ग, काही वानावे जेवी सुडाळ मोतीची ओळी, पद्मरागे रंगी राविली तेवी सुरंग दंताळी झळाईत दिसे, गंभीरवाणी वेदामृता निव्वी जीवा तापतप्ता, तेवी धातू प्रश्ने स्पर्शिता कनक होय. तर गंभीरवाणी वेदामृता निव्वी जीवा तापतप्ता, तेवी धातू प्रश्ने स्पर्शिता कनक होय, ऐसिया परामृता वाणी. आणि इतकं मोठं आश्चर्य रामभाऊ की ग्रंथ वाचायला स्वतः देव इथे येतो, एका सेकंदात येतो. हे आपल्या भक्तीचं एक धार प्राप्त झाली आपल्याला घाटकोपरमध्ये. ऐसिया परामृतावाणी बोलता श्री चक्रपाणी रसना तळपे वदनी विद्युलता जेवी, की हा परमानंद ऐसिया परामृतावाणी बोलता श्री चक्रपाणी रसना तळपे वदनी विद्युलता जेवी, की हा परमानंद ऐसा जगा सांगाव्या दोषे, मज पाता रसना मिसे करुणा रूपा आली, नाना ते पूर्ण पराशक्ती रसना मिसे आली व्यक्ती, जीवा परज्ञान संबोधिती वैखरी या अस्तित्वे, जे आपल्या परा ज्या विना रसा रूप करी सर्वा तो ते सुरंग मिरवे जीवा. 99च्या पुढे की हा परमानंद ऐसे सांगाव्या दोषे मज पाता रसना मिसे करुणा रूपा आली, नाना ते पूर्ण पराशक्ती रसना मिसे आली व्यक्ती, जीवा परत ज्ञान संमुखती वैखरी अस्तित्वे,
जे पापुल्या परा वाणिया रसारूप करी सर्वा ते सुरंग मिरवे जीवा ती श्री मुखा माझी वदनी सुगंध तांबूळ सुरंगता ती बळ ते बाहेर फाकता ती केळ लाल सत्तेची कैसा सुरगवी सुखेर मिसूर भिन्नला अलौकिक जयाच्या अखंड वाई धाक गर्व विद्येचा परावया भवनी कांत सदा भिसुरावरी वरहात कांतोरूपा आला पुरुषार्थ मिसोराचेनी वरी नासा दंड सुनिट जो सर्व अवयवा वरिष्ठ दीर्घ अतिनिर्णिट सरळ सुंदर जीवसुमन अतिश्वास हृद्वश्वासे स्वीकारी सुरेश तोची सिनेलिया चैतन्य श्वास घालिता ठाऊ प्रसन्न रक्त घोषाळे कमळावृती विशाळ डोळे सतेज सुनीळ चोबुळे बर्वे प्रेसास दिले नाना ते कविल सरोवरी नेत्र कमळे विकासली वरी जेते सदा भक्त भ्रमरी सेवीचे प्रेमानुमोद ज्याच्या अनुकारा वृत्ती सृष्टी नाशेरीचे मागुती ते भ्रू भंगे मिरवती जो सर्व अवयवरिष्ठ दीर्घ अतिशय नीट सरळ सुंदर जीवसुमन अतिश्वासे ऋत्वश्वासे स्वीकरी सुरेश तोची सिनलिया चैतन्या उश्वास घालिता ठाऊ प्रसन्न रक्ता घोषाळे कमळावृती विशाळ डोळे सतेज सुनील भुवळे बर्वे प्रेक्षातिले नाना ते कैवल्य सरोवरी नेत्र कमळे विकासती वरी जेथे सदा भक्त भ्रमरी सेवीचे प्रमामोद जयाच्या अनुकरावृत्ती सृष्टी नाशेरेचे भंगुती ते भ्रुभंगे मिरवती धनुषाकार तैस्या वकंडा सुनळा यथा द्वितीयेची या चंद्रकळा पृथक होऊन स्वामीजळा ओळख जाती ठाई नाना ते करुणा गोदंडे कृपा कटाक्ष शरप्रचंडे वेदुनिया पाडिताती धडे. ती खरोखर उंच लेवलला गेली रामभाऊ आपली. इथे परमेश्वरी शक्ती आपल्या घरात येतात आणि जात असतात आणि ह्या घरामध्ये आपल्याला काही दिवसांनी साक्षात्कार होईल रामभाऊ, अशी परिस्थिती तयार झालेली. फक्त आपल्याला लग्न करता येणार नाही, अखंड ब्रह्मचारी राहावं लागेल आणि अचाट चमत्कार होतील आपल्या हातून, स्वामी करून घेतील ते. पण लग्नाचा वेध आपल्याला लागलेला आहे आता, म्हणजे तिकडून तारखा वगैरे बराचसा रिस्पॉन्स मिळाला आहे आपल्याला. म्हणजे जे कुणी करू शकत नाही ते आपण करून दाखवले. बरोबर, आघात आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. आता तुम्हाला लहानपणाची एक खूण सांगतो मी, की हा जो मोबाईल आहे याच्यामध्ये आपण असं लाईटयुक्त वाचन करू, लाईटयुक्त लेखन करू, हे मला त्यावेळी मॅडमसमोर दिसायचं लहानपणी. साधारणतः ज्ञानेश्वरांच्या धड्यात हे साक्षात्कार आपल्याला व्हायचे आणि तेच मोबाईल पुढे विकसित झाले, तेच रिलायन्स रेल्वे पुढे रिलायन्स रेल्वे आली आणि तेच आपण आता ब्रह्मदेश किंवा तो बांगलादेश आपण आपल्या ताब्यात घेणार आहे, पाकिस्तान वगैरे. आणि अशा प्रकारे देशाला एक चांगलं वळण लावता जगाला आपण चांगलं वळण लावू आणि अतिशय उच्च मानवतेचे धडे आपण लोकांना देऊ पुढच्या काळामध्ये. ओके. आणि गणपतीराची ही कृपा असल्यामुळे आघात आणि अजरामर गणपतीने आपल्या मुखातून एखादं वाक्य केलं असेल तर राजकीय परदेशी नेत्यांनाही ही एक सूचना आहे की त्यांनी घाबरून जाऊ नये, कारण की जे देवाच्या मनात असतं तेच होत असतं. बरोबर, देव काय कुणाला दंडत नाही, मारत नाही, शिक्षा देत नाही, यमपुरी नेत नाही, तर तो मोक्षाचा अति उच्च गाभा आहे देव. बरोबर, म्हणून कुठल्याही नेत्यांनी मला घाबरायचे नाही. बरोबर, जरी माझ्याकडे सुदर्शन चक्र असलं तर ते सुदर्शन चक्र योग्य कामासाठीच आपण वापरत असतो. ओके. स्वामी समर्थ. जय भारत माता, जय शिवशंकर.